तर भरलेलं वांगं हे आपल्या सगळ्यांच्याच आवडीचं आहे, म्हणून आपण हप्त्यातून एक वेळा किंवा 2 वेळा वांगे दिसलं की भरलेलं वांगं हे केलंच पाहिजे. तर आज मस्तपैकी असे गावरान वांगे मला भाजीवालीकडे भेटले, तर म्हणलं चला आपण मस्त झणझणीत चमचमीत एकदम गावाकडच्या पद्धतीने भरलेलं वांगं करूया. तर इकडे पाहू शकता, इतकं छान झणझणीत असं तोंडाची चव वाढणार आहे. आणि एक भाकरी असेल तर तुम्ही 2 भाकरी तरी ह्या वांग्यासोबत खाता आणि इतके छान लागतं. तर पाहू शकता असं तरीबाज रस्सेदार हे भरलेलं वांगं अगदी हॉटेलसारखं वाटते का नाही, एकदम झणझणीत आहे. खाता क्षणी तुम्हाला आवडेल इतकं भारी लागतं. तर चला बघून घेऊया आपण हे भरलेलं वांगं बनवायची रेसिपी. खूप सोपी आहे, सिंपल पद्धतीने दाखवलेली आहे, झटकीपट बनते, खायला मात्र अप्रतिम याची चव लागते. तर इकडे बघू शकता हे असे हिरवे आणि काटाळी वांगे भेटले की मी नेहमी भरलेलं वांगं करते किंवा खारं वांगं करते. तर मी आज भरलेलं वांगं करते. तर त्यासाठी इकडे बघू शकता मी 2-3 चमचे ना बारीक सुक्का खोबऱ्याचा किस घेतला आहे. पाहू शकता, तुमच्याकडे जर खोबऱ्याची वाटी असेल ते थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता. तिकडे 2-3 चमचे मी बारीक खोबऱ्याचा किस घेतला आहे. आणि शेंगदाणे लसूणचा कूट जो नेहमीच घरामध्ये मी करून ठेवते, हे असं वांगं वगैरे करायच्या वेळेस मग आपल्याला वापरता येतं. तर इकडे मी लसूण शेंगदाण्याचा कूट आणि 2-3 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घेतला आहे. आता काय करायचं, आपण हे वांगे कटिंग करून घेऊया. आणि एक छोटंसं टमाटर फोडणीसाठी घेतलं आहे. इकडे कांदा वगैरे काहीच वापरायचं नाही. तर हे जे वांगे आहेत ना हे अगोदर कट करून घेऊया. मधोमध्येचे 4 भाग करायचे, म्हणजे पूर्णपणे कट नाही करायचे, वरच्यावर करायचे. ही प्रोसेस तर सगळ्यांनाच माहिती आहे. ही झटकीपट होणारी रेसिपी. आणि वांगं म्हणलं की आपल्याला सगळ्यांच्याच घरोघरी बनल्या जाणार आहे ना, आवडीचं असतं. त्यातले त्यात जर भरलेलं वांगं असेल तर मग खूपच मस्त वाटतं. तर अशा 4 फोडी करायच्या आणि पाण्यामध्ये ठेवून द्यायच्या. नाही तर काय होतं, वांगं लगेच काळं पडलं जातं. त्यामुळं कटिंग केल्यावर लगेच पाण्यात ठेवा. हे बघा मस्त बीवालं वांगं आहे. आणि बीवालं वांगं ना दुसऱ्या वांग्यापेक्षा ना खूप छान चव असते याच्यामध्ये. तर आता मी सगळे वांगे कटिंग करून थोडेसे पाण्यात ठेवलेत, म्हणजे काळे नाही पडणार. तो पण आपण जरा मसाला भरायचा ना तो तयार करून घेऊया. एक छोटं टमाटर जे घेतले ना ते पण कट करून घेते. हे फोडणीसाठी टमाटर वापरते छोटंसं. बस असं बारीक कट करून घ्यायचं. आता ह्याला साईडला ठेवून आपण वांग्यामध्ये जो मसाला लागतोय भरायला तो करून घेऊया. तर एक प्लेट घेतलं इकडे मी, त्यामध्ये इकडे मी 2-3-4 चमचेच्या अंदाजाने सुकं खोबऱ्याचा किस घेतला आहे. आणि शेंगदाणे लसूणचा कूट 1 वाटीच्या अंदाजाने घेतला आहे. म्हणजे अर्धा वाटी तरी तुम्हाला खोबऱ्याचा किस आणि 1 वाटी शेंगदाणे लसूणचा कूट घ्यायचा. हे बरोबर माप बसेल. हे सगळं अगोदर एकजीव करून घ्यायचं खोबऱ्या शेंगदाणे लसूण सोबत. त्यानंतर थोडासा याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा, थोडा याच्यामध्ये धना पावडर टाकायची, थोडीशी हळद टाकायची. आणि त्यानंतर आपण इकडे टाकणार आहोत लाल मसाला पावडर. इथे मी धना पावडर टाकलाय, हळद टाकली, गरम मसाला टाकलाय आणि आता इथे लाल मसाला टाकायचा. मग आता लाल मसाला तुम्हाला जितका प्रमाणात कमी तिखट जास्त आवडेल त्यानुसार टाका. तर मी इथे चांगलं झणझणीत वांगं बनवायचं आहे, त्यामुळे मी 2-2.5 चमचे लाल तिखट वापरले आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आता हे सगळे जे मसाले आहेत ना आपण हे खोबरं लसूण शेंगदाण्याचा जो कूट आहे ना त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचा, व्यवस्थित असं चोळून घ्यायचं, म्हणजे चारी बाजूने मसाले याला कोटिंग होतील. आणि आता आपण जे वांगे कट केलेत ना त्याच्यामध्ये हे मसाला भरायचा. पण असा हा सुक्का मसाला ना भरता येणार नाही, त्यामुळे थोडासा ओला करायचा. अगदी थेंब थेंब पाणी टाकून हा मसाला थोडासा जाम करायचा. असा हे बघू शकता घट्ट बनवायचा, म्हणजे असा सुट्टा सुट्टा मसाला जो असतो ना तो वांग्यात भरता येत नाही, मग तेलामध्ये सुद्धा तो निसटला जाऊ शकतो. त्यामुळे थोडासा याला ओलापणा द्या, जेणेकरून व्यवस्थित ह्याच्यामध्ये पॅक बसन आणि तेलामध्ये सुद्धा निसटत नाही. आता हे वांगे जे कट केलेत ना एक एक घ्यायचं. ह्या फोडी ज्या केल्यात आपण ह्याला अलगद थोडंसं असं ह्याच्यामध्ये सेट करायचा. मसाला तुम्हाला कमी जास्त जसाही आवडेल तसा तुम्ही भरू शकता. मी भरलेला जे पण पदार्थ करते, म्हणजे दोडका असो कारला असो किंवा असं वांगं, जरा कमीच भरते मसाला, कारण की वांगं आणि मसाला ह्या दोघांचा पण आपल्याला खाण्यामध्ये एक चव आली पाहिजे. नाही तर काय होतं, फक्त मसाला मसाला खाण्यात येतो, त्यामुळं थोडंसं कमी भरते. आणि बघा थोडासा ओला केल्यामुळं कसा पॅक बसलाय का नाही,
सुका असता आतापर्यंत तो पडला असता. तर असा मसाला पॅक झालेला आहे. आता हे वांगेत ना सगळे मसाल्यात मी भरून घेते एक एक करून. हे असं थोडा थोडा मसाला घ्यायचा वांग्याच्या फोड्यामध्ये, असं याच्यामध्ये सेट करायचं आणि मग तुम्हाला जितका लागेल तितका मसाला भरून झाल्यावर ह्याला हलक्या हाताने दाब द्यायचा. म्हणजे भरलेला मसाला जो असतो ना तो वांग्यामध्ये एकदम छान आतपर्यंत सेट होतो, चारी बाजूने पॅक होतो. तर सगळे वांगे इकडे मी भरून घेतलेले आहेत. तुम्ही इकडे पाहू शकता सुंदर प्रकारे वांगे असे मसाल्यात भरलेत. आणि हा जो उरलेला मसाला ना आपण ह्याची ग्रेव्ही बनवायची, म्हणजे एकदम वांगे सुके नाही बनवायचे. ह्या मसाल्याची एक छानपैकी ग्रेव्ही बनते. मग हा मसालासुद्धा भातासोबत भाकरीसोबत खायला मस्त वाटतं. कढाईमध्ये तेल तापत ठेवलं आहे, थोडेसे जिरे टाकलेत फोडणीसाठी आणि जे बारीक टमाटर घेतलं आहे ना चिरून ते टाकायचं, म्हणजे एक वांग्याची फोडणी तयार होती. बस आता इकडे बघा टमाटर आणि जिरेची फोडणी झाली की उरलेला जो मसाला होता ना तो याच्यामध्ये टाकून जरा परतून घ्यायचा तेलामध्ये. गॅस स्लोच ठेवायचा, हाय फ्लेम अजिबात करू नका, नाही तर हा मसाला चिटकू शकतो तळाला. सुरुवातीला हा मसाला जरा परतून घ्यायचा तेलामध्ये. टमाटरसुद्धा नरम पडलं जातं आणि जिऱ्याची फोडणी दिली. आता आपण एक एक वांगे याच्यामध्ये सेट करायचं. वांगे सेट करून झाले की पूर्ण ह्या मसाल्यामध्ये याला एकजीव करून घ्यायचं, म्हणजे तेलामध्ये वांगे जरा परतून घ्यायचे. हे असं केल्याने सुद्धा वांग्याला छान चव येते. हे बघा. आणि हा जो भरलेला वांग तुम्हाला जर भातासोबत पण खायचं असेल तर मग थोडंसं पाणी टाकायचं. तर मला कसं भातासोबत सुद्धा खायचं आहे, भाकरीसोबत सुद्धा खायचं आहे, त्यामुळं मी इथे थोडंसं पाणी टाकते. आणि वांग तसंही कच्चं आहे, त्यालासुद्धा आपल्याला शिजवायचं आहे, त्यामुळं जास्त नाही पण थोडं पाणी टाकते. हे बघा बस इतकं पाणी पुरेसं आहे, म्हणजे रस्सा पुरेसा आहे. आता हा सुद्धा आटला जाईल जसं जसं वांग शिजन तसं. तर चांगलं आता एकजीव करून घेतलं आहे, मस्त ग्रेव्ही झाली. झाकण ठेवायचं आणि गॅस करायचा स्लो आणि द्यायची याला 5-6 मिनटं स्लो गॅसवर. आता वांगं ना जोपर्यंत नरम पडत नाही ना तोपर्यंत अधूनमधून चेक करायचं. आणि एकदम गाळ वांग अजिबात करू नका, थोडासा वांग्यातला कडकपणा नक्की ठेवा. एकदम ते पिचपिच होऊ शकतात वांगे, इतकं नाही शिजवायचं. मग ते आपल्याला घासातसुद्धा ते वांगं आपल्याला पकडता येत नाही, म्हणजे निसटलं जाऊ शकतो गाळ झालं तर. त्यामुळं वांग्याला थोडासा कडकपणा ठेवायचा. आता हे बघा असं आलटी पलटी करून घ्यायचं आणि हे वांगं तुम्ही पाहू शकता आपलं किती सुंदर असं झालं आहे. म्हणजे पाहता क्षणी असं कसं तोंडाला पाणी सुटतं ना, असं खारं वांगं भरलेलं वांगं बघितलं की. सगळ्यांच्याच आवडीचं वांगं आहे हे, म्हणजे भूक नसली तरी खायची इच्छा होते. हे बघा आता चांगलं नरम झालं आहे आणि जास्त काही गाळ केलं नाही. बस अशा पद्धतीने वांगं शिजून द्या. आता एवढा रस्सा पुरेसा आहे. गॅस बंद करते आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त हे वांगं थंड झाल्यानंतर सेट झाला आहे मसाला. हे बघा नरम सॉफ्ट वांगं पडलं आहे का नाही, मस्त झणझणीत चणचणीत तरीवालं हे वांगं तयार झालं आहे भरलेलं खायसाठी. बघा खायची इच्छा होत असेल ना, हे असं वांगं बघितलं भूक तर लागतीच लागते. चला आता आपण याला गरमागरम प्लेटमध्ये सर्व करूया. भरलेलं वांगं तयार झालं आहे खाण्यासाठी. तर मग विचार काय करायचा, असं वांगं बनवायचं भरलेलं, ज्वारीची कडक भाकर, बाजरीची कडक भाकर, सोबत कांद्याची पात, लोणचं आणि असं गावरान याचा बेत करायचा. बघा पोट भरून असं जेवण होईल. तर हे असं भरलेलं वांगं झालं आहे तयार खाण्यासाठी. हे वांगं तुम्ही टिफिनला सुद्धा नेऊ शकता, खूप झटकीपट बनतं. आणि पाहू शकता बघा किती मस्त झालं आहे का नाही, एकदम चमचमीत झणझणीत भरलेलं वांगं. आवडलं असेल तर नक्की अशा पद्धतीने एकदा करून बघा, खूप छान चव असते आणि इतकं भारी लागतं ना भाकरीसोबत. याला भातासोबत सुद्धा तुम्ही असं मस्त मिक्स करून खाऊ शकता. तर खूप छान झालेलं आहे. तर आता मी ज्वारीच्या भाकरीसोबत याला खाणार आहे. तुम्ही पण या सगळे खायला. व्हिडिओ कसा आवडला असेल तर लाईक करा. अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करा आणि भरलेल्या वांग्याची ही रेसिपी नक्की करून बघा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचं हे जे भरलेलं वांगं आवडलं असेल तर लाईक करा. स्वस्त राहा, मस्त